महत्त्वाची बातमी, एका महिलेनं शासकीय अनुदानासाठी आपल्या जिवंत पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव इथली ही घटना आहे। या संदर्भात खुद्द पतीनंच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून ही घटना उघडकीस आणली। विधवा आणि निराधार महिलांना शासनाकडून दरमहा अनुदान दिलं जातं। दरम्यान पती जिवंत असताना त्याला मृत दाखवून महिलेनं 8 वर्षांपासून निराधार योजनेचा लाभ घेतला आणि या संदर्भात संबंधित महिलेचा पती भिकाजी गाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे। तसंच सदर महिलेचं मानधन तत्काळ बंद करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। तहसीलमधील उर्मट अधिकारी उर्मट ते प्रशासन आंधळदळतंय, कुत्रपीठ खातंय, एवढे अर्ज वरिष्ठते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला केराची टोपली दाखवली। मला न्याय द्यायला नाही। जवळजवळ 6 महिन्यापासून मी सतत या घनसावंगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे। तो तोतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो, अरे ही केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे, याला उकरून तुला काय मिळायचं। तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे।